कोल्हापूर पासून आंबा घाटाचे अंतर 70 किलोमीटर आहे. पूर्वी कोकण ते कोल्हापूर पर्यंत पक्का रस्ता नव्हता. ब्रिटिश काळामध्ये आंबा गावातील एका मेंढपाळांनी हा रस्ता ब्रिटिश अभियंताला दाखवला. त्यानंतर तो घाट झाला. या घाटाला आंबा घाट असं नाव देण्यात आलं. घाटामध्ये उजव्या बाजूला एक छोटं मंदिर आहे. या मंदिरामध्ये गायमुख आहे. गायमुखावर श्री गणेशाची सुंदरशी संगमरवरी मूर्ती आहे. गायमुखातून पाण्याचा संततधार सुरू असतो. आंबा घाटाच्या अलीकडे मानोली हे गाव लागतं. मानोली पासून विशाळगड 20 किलोमीटर अंतरावर आहे, तर आंबा घाटातून आपल्याला मालेश्वर, रत्नागिरी या ठिकाणी जाता येतं. पावसाळ्यामध्ये इथलं वातावरण आल्हाददायक असतं. पावसाळा आणि हिवाळ्यामध्ये सकाळच्या वेळी भरपूर धुकं आपल्याला पाहायला मिळतं. मानोली या गावांमध्ये तसेच घाटाच्या अलीकडं आपल्याला खूप रिसॉर्ट सुद्धा पाहायला मिळतात. पश्चिम घाटामध्ये कोल्हापूर आणि रत्नागिरी हे जिल्हे या घाटाद्वारे जोडले जातात.